Hello student. From last lecture we are going to two-dimensional transformation and we learn the types of transformation. There are total 5 types of transformation. Identity transformation, scaling, reflection, sharing and rotation. And last lecture we define the transformation matrix of rotation. There are two types of rotation, clockwise rotation and anti-clockwise rotation. If transformation is anti-clockwise, then it is positive rotation. Transformation is clockwise, then it is a negative rotation. जर अँटी ट्रान्सफॉर्मेशन असेल तर ट्रान्सफॉर्मेशन मॅट्रिक्स असतो कॉस थिटा साइन थिटा मायनस साइन थिटा कॉस थिटा. आणि जर क्लॉकवाईज असेल तर काय होतं, ते साइन थिटाचं चिन्ह आहे ते बदलतं, इकडं शिफ्ट होतं. म्हणजे हो का, हे मायनस साइन इथं शिफ्ट होतं, एवढंच चेंज असेल. सो नाव वी आर गोइंग टू एक्झाम्पल्स ऑन दिस टॉपिक. रोटेट द पॉईंट पी ऑफ 4 3 इन काउंटर म्हणजे अँटी क्लॉकवाईज. काउंटर अँड क्लॉकवाईज जेव्हा तुम्हाला तिथं शब्द नसेल वापरला क्लॉकवाईज किंवा काउंटर क्लॉकवाईज म्हणजेच अँटी क्लॉकवाईज. इन काउंटर क्लॉकवाईज डायरेक्शन थ्रो अँगल 45 डिग्री अबाउट ओरिजिन. मग अशा वेळेस फॉर्म्युला वापरायचा. वी नो दॅट द रोटेशन मॅट्रिक्स अबाउट ओरिजिन थ्रो अँड अँगल थिटा इज टी इज इक्वल टू कॉस थिटा साइन थिटा मायनस साइन थिटा कॉस थिटा. आणि ह्या थिटाची किंमत 45 डिग्री टाकायची. कॉस 45 डिग्री साइन 45 डिग्री मायनस साइन 45 डिग्री आणि कॉस 45 डिग्री. आता तुमच्या कॅल्सीचा मोड चेंज करायचा. कॅल्सीमध्ये 2 मोड असतात, रेडियन मोड आणि डिग्री मोड. आपला अँगल डिग्रीमध्ये दिला असेल तर डिग्री मोड वापरायचा, रेडियनमध्ये दिला असेल तर रेडियन मोड वापरायचा. सो कॉस 45 डिग्रीची 0.707 आणि साइन 45 डिग्रीची 0.707. 45 डिग्री म्हणजे पाय दोन्ही व्हॅल्यू सारखे असतात. कॉस थिटा 1/√2 1/√2 असते टेबलमध्ये पाहिलं तर. आणि म्हणजेच ते -0.707 अँड 0.707. आता पुढं आता पी स्टार फाइंड करायचा आहे. पी स्टार आपल्याला काढायचा. पी पॉईंट दिलेला आहे 4 3, त्याचा ट्रान्सफॉर्म पॉईंट फाइंड करायचा. पी स्टार इज इक्वल टू पी इंटू ट्रान्सफॉर्मेशन मॅट्रिक्स टी. 4 3 इंटू तो मॅट्रिक्स वरती आपण जो फाइंड केला आहे आणि ह्यांचा गुणाकार केला 4 इंटू 0.704 आणि प्लस मायनस इथं मायनस होईल. -3 इंटू 0.707 आणि इथं काय होणार 4 इंटू 0.707 आणि +3 इंटू 0.707. तर उत्तर येईल 0.707 आणि सेकंड पॉईंट येईल 4.949. ठीक आहे. पुढं राईट द ट्रान्सफॉर्मेशन मॅट्रिक्स फॉर द रोटेशन अबाउट ओरिजिन थ्रू अँड अँगल -25 डिग्री. म्हणजे इतर काहीच दिलेलं नाही, काउंटर क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज काहीच नाही दिलेलं. अशा वेळेस फक्त आपण अँटी क्लॉकवाईजचाच विचार करायचा. सो गिवन थिटा इज इक्वल टू -45 डिग्री 25 डिग्री. सो वी नो दॅट ट्रान्सफॉर्मेशन मॅट्रिक्स ऑफ रोटेशन अबाउट द ओरिजिन इज टी इज इक्वल टू कॉस थिटा साइन थिटा मायनस साइन थिटा कॉस थिटा. त्यात थिटाची व्हॅल्यू टाका -25 डिग्री. सो कॉस 25 डिग्री साइन -25 डिग्री मायनस ऑफ मायनस साइन 25 डिग्री आणि कॉस 25 डिग्री. कॉस ऑफ मायनस थिटा असतं कॉस थिटा, म्हणजे कॉस -25 डिग्रीची व्हॅल्यू येईल 0.906 आणि मायनस साइन ऑफ मायनस थिटा असतं मायनस साइन थिटा, मग ते मायनस बाहेर येईल आणि मग काय होईल ते -0.425 आणि इथं मायनस मायनस प्लस होईल 0.422 आणि तिथं 906.906. ठीक आहे, एवढंच उत्तर होतं. असे एक मार्काचे 2 मार्काचे एक्झाम्पल आहेत. राईट डाऊन द 2/2 ट्रान्सफॉर्मेशन मॅट्रिक्स अबाउट ओरिजिन थ्रू अँड अँगल 270 डिग्री. आता फक्त काय करायचे, वरच्या एक्झाम्पलमध्ये थिटाची किंमत बदलायची, 270 डिग्री टाकायचं. मग टाका आणि हा काय अशा पद्धतीचं उत्तर येईल. चेक करा तुम्ही.
ठीक आहे. 0 -1 1 0 येईल. सो नेक्स्ट एक्झाम्पल आहे डिटरमाइन व्हेदर द फॉलोइंग ट्रान्सफॉर्मेशन मॅट्रिक्स टी इज इक्वल टू 1/√2 1/√2 1/√2 आणि -1/√2 रिप्रेझेंट अ प्युअर रिफ्लेक्शन. जस्टिफाय. रिफ्लेक्शन कधी असतं आणि प्युअर रिफ्लेक्शन कधी असतं आणि प्युअर रोटेशन कधी असतं हे लास्ट लेक्चरला आपण एक्सप्लेन केलेलं आहे. जर डिटर्मिनंट -1 आला तर ते प्युअर रिफ्लेक्शन असतं आणि डिटर्मिनंट जर +1 आला तर ते प्युअर रोटेशन असतं. बघा मग आता इथं रिफ्लेक्शन आहे का नाही सांगायचं. रिफ्लेक्शन म्हणजे डिटर्मिनंट -1 येतो आहे का नाही सांगायचा. सो टी इज इक्वल टू 1/√2 1/√2 1/√2 आणि -1/√2. डिटर्मिनंट घ्या त्याचा. आता डिटर्मिनंट सगळ्यांना येत असलं याची गृहीत धरून ते डिटर्मिनंट घेतलेलं आहे. -1/√2 इंटू -1/√2 2 वेळा गुणाकार म्हणजे वर्ग केल्यासारखा -1 हाफ होईल ते. आणि इथं 1/√2 1/√2 ते परत 1 हाफ होईल. -1 हाफ -1 हाफ -1 म्हणजे डिटर्मिनंट -1 आला म्हणजे मॅट्रिक्स टी काय रिप्रेझेंट करतो तर प्युअर रिफ्लेक्शन. असे तुम्हाला प्रश्न असतील बरं का MCQमध्ये. शो दॅट द मॅट्रिक्स 2/2 मॅट्रिक्स टी इज इक्वल टू 1 - t² डिवायडेड बाय 1 + t², 2t/1 + t² -2t/1 + t² आणि 1 - t² डिवायडेड बाय 1 + t² रिप्रेझेंट अ प्युअर रोटेशन. प्युअर रोटेशन म्हणजे याचा डिटर्मिनंट एक दाखवायचा आहे. आता शो दॅट म्हणजे असणारच आहे ते, फक्त आपल्याला तिथं दाखवायचं आहे. So determinant of t is equal to determinant inside the entry and expansion करा डिटर्मिनंटचं 1 - t² डिवायडेड बाय 1 + t² आणि 1 - t² इंटू 1 + t² म्हणजे वर्ग होईल त्याचा आणि इकडं पण वर्गच होईल. आपण इथं मायनस मायनस प्लस होईल ना, हा गुणाकार इथं मायनस मायनस प्लस होईल. सो छेद समान आहे. छेद समान आहे म्हणजे अंश त्याची बेरीज करा डायरेक्ट. 1 - t² ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 2t ब्रॅकेट स्क्वेअर डिवायडेड बाय 1 + t². 1 - t² एक्सपान्शन करा. 1 - t² एक्सपान्शन 1 - 2t² प्लस t⁴ होईल. t² स्क्वेअर म्हणजे t⁴ आणि प्लस 4t². इथं -2t आणि इथं +4t म्हणजे प्लस राहील 1 + 2t² प्लस t⁴ आणि डिवायडेड बाय 1 + t² स्क्वेअर. पण हे वर्ग विस्तार आहे. कशाचा वर्ग विस्तार आहे तर 1 + t² ब्रॅकेट स्क्वेअर आणि डिवायडेड बाय 1 + t² ब्रॅकेट स्क्वेअर आणि मग समान भागाकार आहे. अंश आणि छेद समान आहे म्हणजे भागाकार 1 येईल आणि म्हणजेच 1 आला म्हणजे मॅट्रिक्स टी रिप्रेझेंट अ प्युअर रोटेशन. लक्षात घ्या -1 असेल तर काय असतं आणि +1 असेल तर काय असतं तर -1 असेल तर ते प्युअर रिफ्लेक्शन असतं आणि जर +1 असेल तर ते प्युअर रोटेशन असतं. राईट डाऊन द ट्रान्सफॉर्मेशन मॅट्रिक्स फॉर सेरिंग. बघा सेरिंगचे काल आपण एक एक्झाम्पल घेतलं नव्हतं, एक पण नव्हतं घेतलं. आज एक एक्झाम्पल सेरिंगचं एक्झाम्पल कमी घेऊ. राईट डाऊन द ट्रान्सफॉर्मेशन मॅट्रिक्स फॉर सेरिंग इन x and y डायरेक्शन बाय -2 and 5 युनिट्स रिस्पेक्टिवली अप्लाय इट टू ऑन पॉईंट 3, 4. म्हणजे सेरिंगचा ट्रान्सफॉर्मेशन मॅट्रिक्स लिहायचा आहे आणि मग त्याच्यावरती पॉईंट अप्लाय करायचा आहे. P* फाईंड करायचा आहे आपल्याला. सो वी नो दॅट द ट्रान्सफॉर्मेशन मॅट्रिक्स ऑफ सेरिंग इन x and y डायरेक्शन बाय C and B युनिट्स रिस्पेक्टिवली. जर C आणि B युनिट्स असेल तर C युनिट इथलचं x ॲक्सिसचं असतं आणि B युनिट y ॲक्सिसचं असतं. जर तुम्हाला फक्त x ॲक्सिसचं इथं असतं तर इथं बीच्या ऐवजी 0 आला असता आणि फक्त y ॲक्सिसचं असतं तर इथं सीच्या ऐवजी 0 आला असता. पण इथं दोन्ही ॲक्सिसचं आहे म्हणजे C आणि B दोन्ही येणार तिथं रिस्पेक्टिवली युनिट. मग आता इथं एक्झाम्पलमध्ये C ची व्हॅल्यू -2 दिलेली आहे आणि B ची व्हॅल्यू 5 दिलेली आहे. सो हेअर C इज इक्वल टू -2 आणि B इज इक्वल टू +5. आणि मग काय होईल बरं ट्रान्सफॉर्मेशन मॅट्रिक्स T इज इक्वल टू 1 5 -2 1. मग आता हा P पॉईंटवरती अप्लाय करायचा, फॉर्म्युला वापरायचा. P* इज इक्वल टू P इंटू ट्रान्सफॉर्मेशन मॅट्रिक्स T. 3 4 1 -2 5 1 आणि गुणाकार केला तर 3 - 8 होईल आणि 15 + 4 होईल म्हणजे -5 19. ठीक आहे.
तर अशा पद्धतीचं हे इथं रोटेशन युनिट होतं. रोटेशन मीन्स मॅट्रिक्सचे 5 स्टेप होते, ते इथं आपण फिनिश केलेले आहेत. नेक्स्ट पॉईंट आहे ट्रान्सफॉर्मेशन ऑफ स्ट्रेट लाईन. म्हणजे ट्रान्सफॉर्मेशन ऑफ स्ट्रेट लाईन आपल्याला शिकायचं आहे आता. सपोज तुम्हाला एक लाईन आहे ए आणि बी, की एचे कॉर्डिनेट x1 y1 आहे आणि बीचे कॉर्डिनेट सपोज x2 y2 आहे, आणि ही लाईन ट्रान्सफॉर्म करायची युजिंग ट्रान्सफॉर्मेशन मॅट्रिक्स टी. मग ट्रान्सफॉर्म केल्यानंतर काय होईल, ए पॉईंट ए स्टारला ट्रान्सफॉर्म होईल, बी पॉईंट बी स्टारला ट्रान्सफॉर्म होईल. मग तो बी कन्सिडर लाईन एल इज इक्वल टू लाईन ए बी आणि लाईन ए बी इज इक्वल टू कॉलम मॅट्रिक्स ए बी. आणि मग काय झालं, x1 y1 x2 y2, एचे कॉर्डिनेट x1 y1, बीचे कॉर्डिनेट x2 y2. सो लेट टी इज द ट्रान्सफॉर्मेशन मॅट्रिक्स. म्हणजे इथं आपण ज्या डायग्राममध्ये दाखवला होता ना, हा टी मॅट्रिक्स, टी इज द ट्रान्सफॉर्मेशन मॅट्रिक्स. त्यानुसार एल स्टार इज इक्वल टू काय होईल, तर एल इंटू ट्रान्सफॉर्मेशन मॅट्रिक्स टी. मग एलची व्हॅल्यू आणि टीची व्हॅल्यू टाका. टीची जनरल व्हॅल्यू टाकलेली तर दिलेली नाही, म्हणजे जनरल घ्यायची. x1 y1 x2 y2 आणि ABCD गुणाकार करा, काय होईल AX1 प्लस CY1. पुढं काय होईल BX1 प्लस DY1. फर्स्ट रो फर्स्ट कॉलम, फर्स्ट रो सेकंड कॉलम. आता सेकंड रो फर्स्ट कॉलम, सेकंड रो सेकंड कॉलम. सो AX2 प्लस CY2 आणि BX2 प्लस DY2. म्हणजेच हा पॉईंट काय झाला तर x1 स्टार, हा y1 स्टार, हा x2 स्टार, हा y2 स्टार. अशा पद्धतीने तुमचं हा ट्रान्सफॉर्मेशन ऑफ लाईन. एकदम सोपं आहे ट्रान्सफॉर्मेशन ऑफ लाईन, एकदम सोपं आहे. सो एक्झाम्पल आहे, ट्रान्सफॉर्म द लाईन ए बी यूजिंग टी इज इक्वल टू 2 0 0 2, where A is equal to 2 5 and B is equal to 7 10. So L is equal to line AB and line AB is equal to column vector AB आणि A चे coordinate 2 5 टाकायचे, B चे 7 10 टाकायचा. L star is a transform line of L using transformation matrix T. मग फॉर्म्युलानुसार काय होईल, L star is equal to L into transformation matrix T. म्हणजेच 2 5 7 10 आणि टीची व्हॅल्यू तुम्हाला एक्झाम्पलमध्ये दिलेली 2 0 0 2. गुणाकार केला तर काय होईल 7 10 14 20 आणि ए स्टार बी स्टार. मी इथं तुम्हाला डायग्रामॅटिकली दाखवतो बघा कसं होतं आहे. इथं सपोज हा पॉईंट करा 2 5 आहे ई आणि इथं 7 10 आहे असं गृहीत धरा. 7 10 ही तुमची लाईन सेगमेंट ए बी आहे, ए बी. आणि ही ए बी काय झाली, ट्रान्सफॉर्म झाली. ट्रान्सफॉर्म करण्यासाठी टी मॅट्रिक्स तुम्ही वापरला जो एक्झाम्पलमध्ये दिलेला आहे. आणि लाईन मग काय होतं तर ए स्टार काय होतं, एचा ए स्टार होतो 4 10 होतो आहे तो 4 10. आणि बीचा बी स्टार किती होतो आहे 14 20 होतो आहे 14 20. म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला ही लाईन ट्रान्सफॉर्म होती ए स्टार बी स्टारला. ठीक आहे, अशा पद्धतीचं हे. नेक्स्ट second example, if we apply the 2x2 transformation matrix onto the point A of 1 0 B of 0 1, then the point transform to the A star of 4 1 आणि B star of -2 + 2 respectively. what is the transformation matrix? बघा प्रश्न कसा फिरून विचारला आहे. तुम्हाला ट्रान्सफॉर्मेशन मॅट्रिक्स कोणता असेल तो सांगायचा आहे. ए पॉईंट आणि बी पॉईंटचं ट्रान्सफॉर्मेशन दिलेलं आहे ए स्टार बी स्टार, तर त्यासाठी ट्रान्सफॉर्मेशन मॅट्रिक्स कोणता असेल. सो एल इज इक्वल टू आपण लाईन ए बी घेऊ आणि मग ए बी म्हणजे कॉलम व्हेक्टर ए बी आणि एचे कॉर्डिनेट 1 0 बीचे 0 1. एल स्टार लाईन ए स्टार बी स्टार आणि त्यावरून 4 1 -2 + 2 असं होईल ते. मग सपोज टी इज इक्वल टू ABCD जनरल मॅट्रिक्स घेतला ट्रान्सफॉर्मेशन मॅट्रिक्स L टू L स्टार. मग फॉर्म्युल्यानुसार काय होईल, L स्टार इज इक्वल टू L इंटू ट्रान्सफॉर्मेशन मॅट्रिक्स टी. सो या सगळ्या किमती त्यात पुट करा. आता हा आयडेंटिटी मॅट्रिक्स आहे. आयडेंटिटी मॅट्रिक्सला गुणलं नाही गुणलं काय सारखंच असतं. म्हणजे हा आहे तसाच ABCD राहील. आणि कंपॅरिझन केलं तर एची व्हॅल्यू 4, बीची व्हॅल्यू 1, सीची व्हॅल्यू -2 आणि डीची व्हॅल्यू +2. मग टी मॅट्रिक्स काय झाला तर 4 1 -2 + 2. अशा पद्धतीने तुम्हाला हे काही वेळेस मॅट्रिक्स विचारलं आहे, काही वेळेस फक्त एल स्टार विचारतील, ट्रान्सफॉर्म लाईनचं इक्वेशन विचारतील. ठीक आहे. आता नेक्स्ट मिड पॉईंट ट्रान्सफॉर्मेशन. मिड पॉईंट ट्रान्सफॉर्मेशनमध्ये बघा एक थेरम आहे. आता तुम्हाला थेरम तर विचारणार नाही म्हणून मी थेरम तो डायरेक्ट याचा रिमार्क घेतलेला आहे.
काय अंडर एनी 2x2 ट्रान्सफॉर्मेशन मॅट्रिक्स द मिड पॉईंट इज ट्रान्सफॉर्म टू द मिड पॉईंट. आणि म्हणजे खाली एक मी डायग्रॅम काढली. आता ही डायग्रॅमॅटिकली तुम्हाला सांगतो हा थेरपी आहे. जर तुमचं 2x2 ट्रान्सफॉर्मेशन असं तर मिड पॉईंट हा मिड पॉईंटलाच ट्रान्सफॉर्म होतो. आता कसं तर ते बघा, सपोज हा तुमचा XY ॲक्सिस आहे आणि ह्या XY ॲक्सिसवरती तुमची एक लाईन आहे AB लाईन आहे. ह्या AB लाईनचा सपोज हा M हा मिड पॉईंट आहे आणि AB लाईन ही सपोज ट्रान्सफॉर्म केली आपण, त्याचं ट्रान्सफॉर्म केलं ट्रान्सफॉर्मेशन मॅट्रिक्स T ने. मग काय होईल, ही AB लाईन आहे त्याच आकाराच्या पुढं राहणार नाही. कदाचित ती एक्सपांड होईल, मोठी होईल किंवा ती कॉन्ट्रॅक्ट पण होईल, छोटी पण होऊ शकते. आपल्याला सांगता येत नाही ती लहान होणार का मोठी होणार. सपोज इथं आपण अंदाज म्हणजे ती मोठी झाली, एक्सपांड झाली असं दाखवलं आहे. कदाचित काही वेळेस ती छोटी पण असू शकते. मग A स्टार B स्टार ही तुमची लाईन ट्रान्सफॉर्म झाली. मग A स्टार B स्टारचा हा पॉईंट M स्टार आहे आणि हा M स्टार काय असतो तर हा मिड पॉईंट. म्हणजे Mचा पॉईंट M स्टारलाच ट्रान्सफॉर्म होतो असं इथं आपल्याला दाखवायचं सांगितलं आहे. हा रेमार्क सांगतो. एनी 2x2 ट्रान्सफॉर्मेशन मॅट्रिक्स मिड पॉईंट इज ट्रान्सफॉर्म टू द मिड पॉईंट. मिड पॉईंट हा मिड पॉईंटलाच ट्रान्सफॉर्म होतो, दुसरीकडे ट्रान्सफॉर्म होत नाही. म्हणजे हा M पॉईंट हा इकडे येणार नाही M स्टार त्याचा, असं होणार नाही. मिड पॉईंट इथं मिड पॉईंट असेल तो इथंच मिड पॉईंट ट्रान्सफॉर्म होणार. आता खाली डायरेक्ट एक्झाम्पल आहे, मी एक्झाम्पल घेतो. शो दॅट द मिड पॉईंट इज ट्रान्सफॉर्म टू द मिड पॉईंट where A is equal to 0, 5/2, B 5/3, 0 and T is equal to 2, 0, 0, 3. आता ॲक्च्युली बघा, आपण AB लाईनचा मिड पॉईंट फाईंड करू. A आणि Bचा मिड पॉईंट फाईंड करायचा. मिड पॉईंट फाईंड करायचा म्हणजे X1 X ॲक्सिसची बेरीज करायची, त्याला 2 ने भागायचं. Y ॲक्सिसची बेरीज करायची, 2 ने भागायचं. सो M इज इक्वल टू काय होईल, इकडचा 0 आणि इकडचा 5/3, 0 + 5/3 डिवायडेड बाय 2 आणि इकडचा 5/2 आणि इकडचा 0 डिवायडेड बाय 2. म्हणजे काय झालं ते 5/6 हा 3 खाली येईल, 5/6 आणि 5/4. हा कोणाचा मिड पॉईंट आहे, AB लाईनचा. हां, सो A अँड B स्टार आर द ट्रान्सफॉर्म पॉईंट ऑफ A अँड B. म्हणजे A पॉईंट A स्टार हा ट्रान्सफॉर्म पॉईंट Aचा आहे आणि B स्टार हा Bचा ट्रान्सफॉर्म पॉईंट. मग डेफिनेशननुसार काय होईल, A स्टार इज इक्वल टू A इंटू ट्रान्सफॉर्मेशन मॅट्रिक्स T. Aची व्हॅल्यू 0, 5/2, 2, 0, 0, 3 गुणाकार केला तर हे उत्तर येतं 0, 15/2. ठीक आहे. B स्टार हा Bचा ट्रान्सफॉर्म पॉईंट आहे. मग B स्टार हा Bचा ट्रान्सफॉर्म पॉईंट आहे म्हणून B स्टार इज इक्वल टू B इंटू ट्रान्सफॉर्मेशन मॅट्रिक्स T. आणि 5/3 0, 2, 0, 0, 3 गुणाकार केला तर 10/3, 0. आता ह्याचा आपण मिड पॉईंट फाईंड करू, A स्टार आणि B स्टारचा. म्हणजे ह्याची बेरीज करायची, 2 ने भागायचं. ह्याची बेरीज करायची, 2 ने भागायचं. मग काय आहे, M स्टार इज अ ट्रान्सफॉर्म पॉईंट ऑफ M AB स्टार A स्टार B स्टार. सो M स्टारची व्हॅल्यू काय होईल, 0 + 10/3 डिवायडेड बाय 2 आणि 15/2 + 0 डिवायडेड बाय 2, 10/6, 15/4 म्हणजे 5/3, 15/4. ठीक आहे, अशा पद्धतीने. आता हा पॉईंट ट्रान्सफॉर्म पॉईंट आहे का चेक करायचा. त्यासाठी M इंटू ट्रान्सफॉर्मेशन मॅट्रिक्स इज इक्वल टू काय आलं पाहिजे, M स्टार आलं पाहिजे. येतं आहे का चेक करा. 5/6, 5/4 इंटू 2, 0, 0, 3 आणि गुणाकार करा. 5/6 इंटू 2, 10/6 आणि 5 इंटू 0, 0 होईल ते 0 इंटू 5/6 इंटू 0, 0 आणि 15/4. इथं 10/6, 10/3, 15/4 आले का नाही M स्टार. म्हणजेच M स्टार इज इक्वल टू M इंटू ट्रान्सफॉर्मेशन मॅट्रिक्स T. दिस इम्प्लाइज मिड पॉईंट इज ट्रान्सफॉर्म टू द मिड पॉईंट. अशा पद्धतीचं हे आपण ह्या मिड पॉईंटवरती आपण अजून एक्झाम्पल घेणार आहेत, पण ते नेक्स्ट लेक्चरला म्हणजे उद्या किंवा परवाच्या लेक्चरला आपण ते घेणार आहे. आत्तापर्यंत आपण जे काय शिकवलं आहे ते बारकाईने बघा. त्याच्यावर तुमची कदाचित इंटरनल होऊ शकते पुढच्या आठवड्यात, पुढच्या 2 आठवड्यात. तर अभ्यासाला लागा. ठीक आहे. वी स्टॉप हिअर.